कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या योजनेतून मिळालेल्या ई बस सध्या डेपोमध्ये धुळखात उभ्या आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून या बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याऐवजी तशाच उभ्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण झालं होतं, मात्र महापालिकेने अजून या ई बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केलेला नाही। या बसेसच्या ज्या ठिकाणी धुळखात उभ्या आहेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जे परिवहन आहे या परिवहनमध्ये 207 ज्या बसेस आहेत ह्या मान्यता मिळाली होती आणि त्यामधल्या 9 बसेस ज्या आहेत त्या कल्याण महापालिकेमध्येच्या सेवेमध्ये देण्यात आलेल्या। फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह्या बसेसचा लोकार्पण करण्यात आलं होतं, मात्र 4 महिने उलटून सुद्धा ही बस जी आहेत ह्या डेपोमध्येच आपण पाहू शकता की आहेत। ज्या बसेस आहेत त्या एवढ्या नवीन कोऱ्या बसेस होत्या, मात्र ह्या ज्या बसेस आहे ह्या बसेसची काहीशी दुरवस्था जी आहे ती पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिक जे आहे ह्या बसची जी आतुरतेने वाट पाहत होते, मात्र त्यांची भ्रमनिराशा झालेली पाहायला मिळते। बाजूलाच असलेली उल्हासनगर महापालिका आहे, उल्हासनगर महापालिकेच्या सेवेमध्ये बस दाखल झालेल्या त्या चालू सुद्धा झालेल्या आहेत, मात्र कल्याण महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत त्या अद्यापही 6 महिने झालेल्या आहेत या बसला येऊन सुद्धा, मात्र त्या डेपोमध्येच असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। कॅमेरामन स्वप्नील शेजवळसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।